नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. म्हैसाळ बॅरेज आपत्ती व्यवस्थापन निधीतून दिला जाणारा मोबदला मान्य नाही, काम बंद आंदोलन सुरूच. आज म्हैसाळ बॅरेजच्या साईटवर बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मधून दिला जाणारा मोबदला अजिबात मान्य केला जाणार नाही. जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा बाजार भावाप्रमाणे मोबदला आणि भूसंपादन होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. म्हैसाळ कणवाड बॅरेजच्या कामामध्ये जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 8 महिने उलटून गेले तरी सुद्धा मोबदला दिलेला नाही. त्यामध्ये सर्वस्वी ठेकेदाराची चूक असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. आज रोजी कोणत्याही पद्धतीचे भूसंपादन झालेलं नसताना सुद्धा कणवाड हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या काम सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे, पण तो शेतकऱ्यांनी हाणून पाडलेला आहे. उद्यापासून शेतकरी कामाच्या ठिकाणी मंडप मारून काम बंद आंदोलनासाठी बसणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे मिळत नाही, तसेच बॅरेजची पोच रस्ता आणि भरावासाठी भूसंपादित होणाऱ्या जमिनींचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. म्हैसाळ बॅरेजच्या पोच रस्त्यासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच बॅरेजच्या मागील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होणं आवश्यक आहे, असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, कार्याध्यक्ष राकेश जगदाळे, मोहम्मद इनामदार, वाजिद अली इनामदार, संभाजी जाधव, सोनू इनामदार, सरदार इनामदार, मिया इनामदार, पप्पू इनामदार, अमर खाडे, सत्तार पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते. म्हैसाळ दरम्यानचं जे बॅरेजचं काम चालू आहे, त्या बॅरेजच्या ठेकेदाराच्या चुकीमुळे या ठिकाणी जमीन वाहून गेली होती. 8 महिने आपण त्याचा पाठपुरावा करत आहे, पण शासनाकडून आज 8 महिने झालं तर त्या प्रस्तावाकडे डुंकूनही बघायला वेळ नाही त्यांना. आणि या ठिकाणी बेकायदेशीररित्या भूसंपादनसुद्धा या ठिकाणी झालेलं नाही. या शेतकऱ्यांचं पोच रस्ता असून ते भरावासाठी या ठिकाणी भूसंपादनसुद्धा न करता आज बेकायदेशीररित्या इथं काम चालू आहे आणि शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला ठरवलेला नाही, मोबदला मिळालेला नाही. असं असताना काम चालू करायचा प्रयत्न आम्ही गेले 8 दिवस हाणून पडलेला आहे. पण या ठिकाणी शासनानं काहीतरी एकरी 1.25 लाख रुपये द्यायचा असा काहीतरी घाट घातलेला आहे, परंतु या शेतकऱ्याला कुणालाही ते मान्य नाही. आमची स्वतःची जमीन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या जमिनीचा मोबदला पूर्णपणे आज बाजारभावाप्रमाणे जो आहे तो मिळाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलन अजूनही तीव्र करणार. आणि या ठिकाणी जे काम चालू आहे ते आज पूर्णपणे बंद केलेलं आहे. तरी येत्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी बाजूचं जे भूसंपादन आहे शेतकऱ्यांसुद्धा यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे. मागच्या बाजूला या ठिकाणी या बॅरेजच्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे बाधित होऊन जे शेतकरी अर्जुनवाड असू दे, चिंचवाड, कुटवाड या गावातील शेतकरीसुद्धा या आंदोलनामध्ये उतरले पाहिजेत. आणि हे आंदोलन तीव्र करून या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांची ज्यांची जमीन या ठिकाणी बाधित होणार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. धन्यवाद. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.